राम राम. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आजचा विशेष कार्यक्रम असा की आपल्याला आज जायचं होतं सरच्या निरोप संभारासाठी. कारण ज्या सरनं आपल्याला शिकवलं लहानपणापासून, त्या सरचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता. त्यामुळं मग काय जायचं म्हणून सकाळी सकाळी गेलो आपण शेताकडं. शेताकडले थोडेसे कामं आवरायचे होते. शेवटचं एक वावर होतं आपलं ज्वारीचं. त्याला टाकायचं होतं आपल्याला युरियाचा खात, कारण शेवटचं पाणी होतं. मग म्हणलं ह्याला पाणी झालंच होतं. मग दुसरा एक नवीन उशिरा पेरलेला होता, त्याला पण पाणी देऊन घ्यावं म्हणलं. तो काय छोटा छोटाच होता. एवढं पाणी द्यावं म्हणजे कसं आहे, त्यानंतर आपल्याला वाढ चांगली होईल. त्यामुळे तिथल्या ह्याला युरियाला खात वगैरे टाकला, आपल्या झाडाला खात वगैरे टाकला. तिथून काय पाणी चालूच होतं, पाणी वगैरे देत होते पप्पाच. मग म्हणलं आपल्याला जायचं होतं कार्यक्रमाला, त्यामुळं जरा म्हणलं जाऊ आता खाली. खाली येऊन बघतोय तर काय वाटत म्हणलं आता बघावं गहू वगैरे झाला का, गव्हाचं पाणी वगैरे देणं सर्व झालं होतं. आपण 2-4 दिवस जरा बाहेर गावाला असल्यामुळं मग काय शेताकडे काय जाणंच झालं नाही. समजा गहू वगैरे पाणी देऊन झालाच होता. त्यानंतर मग म्हणलं आलो आपण इथं शेंगामध्ये. शेंगामध्ये बसलो होतो थोडा वेळ. आपण काय कोयपे हाणले होते काही 5-6 तासं. मग काय शेंगामध्ये नुसतं तणकटच होते, कारण तणनाशक हाणता येत नव्हतं, कारण बाजूलाच आंबे होते. मग म्हणलं काय ह्याला कोयपण आता खुरपूनच घ्यावं लागेल. उशिरा पेरल्या शेंगा. बघू आता काय होते. आलो गावात. गावात आल्यानंतर मग काय इथं जरा एक ट्रक अडकलती. मग काय ती रिवर्स जातच नव्हती, जरा लोड कमी होता. मग म्हणलं आपल्याला ट्रॅक्टरनं ओढायला जायचं होतं. म्हणलं आधी बघून येऊ ओढत्या का, आणि त्यांचं पण नुकसान नको आणि आपलं पण नुकसान नको. मग काय ह्यो मामला आपल्याला सुलटायचा नव्हता. मग म्हणलं इथं JCBच लागणार आहे. त्यामुळं मग म्हणलं मामा आपल्याच्यानं काही होणार नाही. त्यामुळं काही अडचण नाही, तुम्ही दुसरं बोलवा. तेवढ्यात एक मॅजिक आला. मग म्हणला तो मी घालतो कडनं, काही अडचण नाही. तो आला आणि तो इथेच येऊन गुंतला. मग म्हणलं लईच अवघड आहे बाबा, ह्यांचा खेळ काही सोपा नव्हं. इथं अडकल्यानंतर मग काय आपण म्हणलं आता झाला इथं आपल्याला उशीर. आता आपण निघावं आपापल्या कार्यक्रमाला. ज्या सरांनी आपल्याला लहानपणापासून शिकवलं, 4थी-5वी होते. एक तर आमच्याच भाऊकीतले, त्यानंतर काका प्लस शिक्षक. म्हणजे एक लहानपणापासून दहशत जी होती ती वेगळीच होती. कारण त्याआधी आपण सर्व लहान लेकरं होते. म्हणलं ह्यांना उरकून घ्यावं, ह्यांचा जेवणाचा कार्यक्रम वगैरे करावं. सरबद्दल सांगायचं झालं तर कसं आहे, सरनं आधीपासूनच लय शिस्तप्रिय होते. कारण त्यांच्या एका आवाजावर पूर्ण शाळा शांत बसत होती. आणि फीस काय तर 5,000च्या वर नसेल तुम्हाला. हा 3,000 फीस होती वर्षाला 3,000 रुपये दिले आणि लगेच DL झाल्याबरोबर नोकरी. 3,000 रुपयात नोकरी. त्या काळामध्ये ज्यावेळेस DL झाले की ते म्हणजे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलूर येथील मुख्याध्यापक आदरणीय श्री बेंबडे सर. बेंबडे सरांचे पूर्ण नाव श्री व्यंकट नागोराव बेंबडे असून त्यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1968 रोजी तेलगाव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथे झाला. सरांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावीच म्हणजे तेलगाव येथे पूर्ण. सुरुवातीला माजी मंत्री साहेबांनी आपल्याला चांगलं संबोधित केलं. त्यानंतर मॅडमनं प्रस्ताविक सादर केलं. त्यानंतर आले रामभाऊ तिरुके, त्यांचा सत्कार वगैरे झाला. त्यांनी पण आपल्या सरचा चांगला सत्कार केला. सरबद्दल सांगायचं झालं तर कसं आहे, लहानपणापासून शिस्तप्रिय होते. आपल्या शाळेत पण सरनं 8-9 वर्ष सेवा दिली. त्यांच्यामुळंच आपण घडलो. कारण खर्च आहे, शिस्त असणं खूप गरजेचं आहे हो. त्या शिस्तीमुळंच कुठंतरी आपल्यात आदर पण होता. आपल्या गल्लीतून जरी सर्व समोरून आले तर माणूस गल्ली बदलायची जागा घेत होता. कारण कसं आहे, त्यावेळेस एक माणसाच्या शिक्षकाचा जो आदर होता. आज मला युरोपाबद्दल सर्वांनी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. माझे मग काय सरनी 2 मिनिटं त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर मग म्हणलं कसं आहे, आता आपल्यासोबत झालेली शिक्षकानेच दिलेली ही आपल्याला दिलेली शिकवण, ते रिटायर होते, त्याचा एक आनंद वेगळाच आहे. त्यानंतर त्यांच्या शाळेतल्या लहान लहानची मुलांनी शेवटचा निरोप समारंभाचं शेवटचं गीत गायलं. खूप असं अट्रॅक्शन होतं, चांगलं होतं. कारण एवढे लहान वयात हे संस्कार हे डान्स बघून खरंच डोळे पाणावले. म्हणजे कसं आहे, शिक्षकाविषयी असलेलं प्रेम अजून पण तेवढीच आदर आहे. आपण ज्यावेळी जेवढा आदर करत होतो तेवढा आदर आज आहे. कारण कसं आहे, कोणता पण शिक्षक जाताना खरंच मला खूप दुःख होतं. आमच्या वेळेस कोणाचा सेवानिवृत्ती सोहळा झाला नाही, पण कसं आहे, आपण एक जवळून आणलेली गोष्ट. त्यानंतर सर खूप सारे शिक्षक आले होते, मरवाड सर, मरवाड मॅडम, सर नगरचे, त्यांची चांगली भेट झाली. त्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना जेवण वगैरे वाढलं. जवळपास सर्व कार्यक्रम शेवटला एका सरच्या
बसल्यानंतर सर्व संपून गेला. त्यानंतर राहिलेले सर्व पाहुण्यामध्ये आपण जेवण वाढलं आणि आमचा डान्स बघून खरंच मनाला खूप भारी वाटलं. त्यानंतर आपण आलो घराकडे आल्यानंतर मग काय घरीच बसलो होतो इथं मंदिराजवळ. मग म्हणलं आजचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला. सर पण आले होते परत. सरनं म्हणले खरंच खूप छान झाला कार्यक्रम, काही अडचण नाही. कारण एवढा सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर हे वाक्य कुणीतरी बोलतं ना, खूप छान झाला. त्यावेळेस मनाला खूपच छान वाटतं. लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.